मोबाईल ॲडिक्शन खूप मोठा न सुटणारा असा एक सवाल आहे. मॉन्स्टर सारखा असतो ना आपल्यासमोर, तसं एक आहे आपल्यासमोर आता ही गोष्ट, पण ती इतकी सहजासहजी नाही सुटणार आपल्या हातातनं. कारण त्याच्यात अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला गरजेच्या आहेत किंवा त्याच्याशिवाय काही गत्यंतर नाही, किंवा आपलं चालतच नाही काही काही गोष्टींसाठी त्याच्याशिवाय. पण एक खरं आहे की त्याचा पॉझिटिव्ह जो काही चांगल्यासाठी जो त्याचा वापर होतो त्याच्यापेक्षा बऱ्याच गोष्टींचा निगेटिव्ह आपल्या शरीरावरती किंवा आपल्या दैनंदिन जीवनात किंवा आपल्या सामाजिक जीवनात त्याचा परिणाम होत असतो. ते आपल्याला जाणवत नाही, पण त्याचं खरंच आजकाल ह्या घडीला तरी खूप सखोलपणे त्याचा विचार व्हायला पाहिजे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सगळ्यांनीच आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये करून घ्यायला पाहिजे. हा मोबाईल हा असं एक शस्त्र आहे की त्याचं जे ॲडिक्शन आहे ते ॲडिक्शन आपल्याला आपल्या पुरतंच ठेवता यायला पाहिजे. आणि ते जर जाणून घ्यायचं असेल तर त्याचे 3 टप्पे असतात. म्हणजे आपण ते ॲडिक्शन का होतं किंवा मोबाईल आपल्याला एवढा अट्रॅक्ट का वाटतो ते पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचं ॲडिक्शन होताना किंवा ॲडिक्शन झाल्यानंतर त्याची लक्षणं काय दिसतात आणि त्याच्यानंतर त्याचे उपाय काय त्याच्यातनं सुटका करून घेण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की ह्याचं कारण काय आहे. म्हणजे पूर्वी मोबाईल नव्हता तरीसुद्धा कामं होत होती, तरीसुद्धा अभ्यास व्हायचा, बऱ्याचशा गोष्टी तरी होत होत्या. फक्त मोबाईल आल्यानंतर त्या गोष्टी सोप्या झाल्या, कमी वेळामध्ये काम करता यायला लागलं किंवा कमी वेळेमध्ये नॉलेज गेन करता यायला लागलं. माणसाचा स्वभाव असा आहे की अट्रॅक्ट होतात, असा एक मानसी स्वभाव असतो. एखादी गोष्ट समोर असेल की त्याची उत्सुकता असते की त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायच्याबद्दल असं. ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आता मला मोकळा वेळ आहे तर मग काय करावं हे सुचत नाही बऱ्याच लोकांना. तिसरी गोष्ट की आपल्याला आपसुकच एक शारीरिक हालचाल किंवा मेहनतीबद्दल आपल्याला एक आळस भरलेला असतो आपल्या शरीरामध्ये. म्हणून अशी काही गोष्ट आपल्याला हातात चालवण्यासाठी पाहिजे की जेणेकरून आपला कुठेतरी गुंतून राहील, म्हणून आपण त्या मोबाईलकडे अट्रॅक्ट होतो. त्याच्यानंतर व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी तर फोन कॉल्स येणं घेणं, मेसेज पाठवणं, मेसेज घेणं, माहितीचं संशोधन करणं, कागदपत्र डाउनलोड करणं, त्याची प्रिंट काढणं, परत एंटरटेनमेंटसाठी काही फिल्म्स मूवीज पाहणं, रील्स पाहणं किंवा गेम्स खेळणं पाहणं, स्पोर्ट्समध्ये काही सामने पाहणं, पिक्चर्स काही शेअर करणं, आलेल्या काही गोष्टींवरती टिप्पणी करणं किंवा त्याच्यावर काही रिॲक्शन्स देणं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. ही सगळी कारणं असतात त्या मोबाईल आपल्याजवळ राहणं किंवा आपल्या कडं त्याचा जास्त वेळ राहणं, ह्याच्यासाठी ती कारणं असतात. आता लक्षणं जर बघितली तर सुरुवातीला आपण बघायचं की मोबाईल मिळाल्यानंतर आपली हालचाल कमी होते. म्हणजे एकाच जागी आपण थांबून राहतो आणि मोबाईल थोडाही वेळ जवळ नसल्यामुळं असं काही कळलं की नाही आता माझ्याकडं काहीतरी मोबाईल नाही आहे, किंवा ते मनात आलं की नंतर आपल्याला एक शोधाशोध होते, अरे कुठं ठेवला किंवा काय झालं. त्यामुळं अस्वस्थता येते आणि मिळालं नाही तर मग त्यात राग होतो, चिडचिड होते, त्याच्यापुढं मग कदाचित आदळआपट होते. मग त्याच्या पुढेही जाऊन मग झोप न लागणं, डोळ्यांसमोर झापड येणं, डोकं जड होणं, सुन्न होणं, दुखणं,
कधी कधी चक्कर, हातापायाला मुंग्या येणं वगैरे, चष्म्याचे नंबर वाढतात आणि विशेष म्हणजे मानसिक रोगांकडे आपण ढकलले जातो. एक अँझायटी तयार होते. आता ही सगळी लक्षणं आहेत तीच एक प्रकारची अँझायटीसाठीच आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही वेळेत किंवा पटकन मिळाली नाही तर आपण कसं अस्वस्थ होतो, त्याप्रमाणे ती अँझायटीची सुरुवात असते मानसिक कुठल्याही रोगामध्ये. त्याच्यानंतर वेळेचं भान राहत नाही. म्हणजे मध्यरात्री अचानक उठून मोबाईल पाहणं किंवा पहाटेसुद्धा सकाळीसुद्धा उठल्यावरती पटकन मोबाईलमध्ये काही मेसेज आलेत का किंवा इतर काही गोष्टी आल्यात का पाहणं. इव्हन ड्रायव्हिंग करताना 2 व्हीलर 4 व्हीलरमध्ये सुद्धा वेळेचं भान राहत नाही. काय करतोय आपण त्याचं भान राहत नाही. मोबाईलवरती बोलताना वगैरे पाहताना लोक बाथरूममध्ये घेऊन जातात मोबाईल. बायका किचनमध्ये स्वयंपाक करताना व्हिडिओज बघतात, बोलतात, फोन कॉल्स साचतात चालू त्यांचे. अभ्यास करताना सुद्धाही काही मुलं वापरतात. अशा बऱ्याच ठिकाणी ही फोनचा वापर होतो आणि अशी बरीच लक्षणे दिसतात त्याच्यामध्ये. आणि याच्या पुढे जाऊन एक सामाजिकता म्हणतो ना आपण, एक सोशलिझम, त्याच्यातनं आपण थोडंसं हळूहळू दूर जातो. म्हणजे आपलं घर, घरातल्या इतर व्यक्तींपासून संवाद, घराच्या बाहेरच्या व्यक्तींपासून संवाद तो कमी होतो. एक प्रकारचा स्पर्श म्हणतो आपण, एकमेकांची जाणीव जी असते ती सुद्धा कमी होते. आय कॉन्टॅक्ट्स कमी होतात. एक प्रकारचा बॉन्ड जो म्हणतो ना आपण तो सुद्धा कमी होतो. आणि एक जॉईंट फॅमिलीमधनं हळूहळू आपण एक स्मॉल फॅमिलीकडे वळायला लागतो. आणि मग त्याच्यातनं मग फॅमिली इश्यूज तयार होतात, मग सपोर्ट्स कमी होतात आणि बऱ्याचशा अशा काही गोष्टी होतात की जेणेकरून तिथूनसुद्धा फॅमिली अशी विलग व्हायला लागते. अशा बरीच लक्षणं ह्या मोबाईलच्या ॲडिक्शनमधनं दिसून येतात. उपाय म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक गोष्टीचं जसं अट्रॅक्शन असतं तसं मोबाईल समोर असेल की आपल्याला त्याला घ्यावं, उचलावं अशी इच्छा निर्माण होते. मग त्यापेक्षा मग मोबाईल समोर ठेवायचाच नाही, म्हणजे डोळ्यासमोर ठेवायचंच नाही. जर ठेवलंच नाही, समोर दिसलाच नाही तर आपल्याला त्याची घ्यायची इच्छा होत नाही. दुसरं एक वेळ ठरवावी. ठराविक वेळेला मोबाईल, म्हणजे आपलं काम बिम उरकलं त्याच्यानंतर थोडा अर्धा 1 तास वगैरे मोबाईल दिवसातनं, ते आपल्याला आपल्यावरती आहे ते किती वेळ ठरवायचा. तो व्यवसाय करता किंवा काही कामासाठी जर असेल तर फोन करणं किंवा फोन घेणं इतपतच सीमित त्या मोबाईलचं हँडलिंग व्हायला पाहिजे. किंवा मेल करणं, इतर काही गोष्टी असतात, तेवढंच ते झालं की मग सरळ ठेवून द्यायचा मोबाईल. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा असं होतं की इच्छा होते की म्हणजे आपल्याला झालं ना फोन कॉल किंवा एक काम झालं की मग त्याच्यातनं मग स्क्रोलिंग चालू होतं. म्हणजे हे बघणं, ते बघणं, त्याच्यातनं दुसरं, त्याच्यातनं तिसरं, चौथं, 5वं असं बघत बघत मग वेळ इतका निघून जातो ते आपल्याला कळत पण नाही. मग हे झालं ह्याच्यापासनं, म्हणजे उपायातनं. दुसरं एक मोबाईलचा उपवास म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे उपवास धरायला पाहिजे. म्हणजे ठरवायचं की एक आठवड्यातनं 1 किंवा 2 दिवस हे अजिबात मोबाईल नकोच. म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत अजिबात मोबाईल घ्यायचा नाही, उपवासच करायचा. म्हणजे काही हो, सायलेंट करून बंद करून ठेवायचं. अर्थात ते शक्य नाही आहे पण ट्राय करायला हरकत नाही, जेणेकरून एक रिलॅक्सेशन आपल्याला अनुभवायला येतं. त्याच्यानंतर एक छंद काहीतरी जोपासावं माणसानं, जेणेकरून त्या छंदामध्ये आपण आपला चांगला आणि एक हॅपीनेसचा वेळ म्हणतो ना, सुखाचा वेळ, तो एक निघून जातो. त्याच्यानंतर मित्रमंडळीमध्ये किंवा कामात काहीतरी वेळ गुंतवावा, जेणेकरून आपल्याला वारंवार ती मोबाईलची आठवण येणार नाही. त्याच्यानंतर झोपताना मोबाईल पूर्ण बंद करायचा, म्यूट करायचा किंवा दुसऱ्या खोलीतच ठेवायचा डायरेक्ट.
मोबाईलचे नोटिफिकेशन नसतात ना, टुक 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 सारखं सारखं जे वाजत राहतं ते नकोच, कारण ते झालं की त्याच्याकडं सारखं अट्रॅक्शन किंवा लक्ष लागून राहतं. आणि विशेष म्हणजे मोबाईलमध्ये काही ॲप्स असतं जो आपण उगीच डाउनलोड करतो. कशाला ते ॲप्स पाहिजेत? जे गरजेचं आहेत तेवढेच ठेवायचे. हे एक झाला, तो झाला, 3 झाला. काही वेळा मोबाईल उघडल्यानंतर एवढे भरमसाठ त्याच्यामध्ये ते असं गोल 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 काय काय असतं. ते एक्स्ट्रा ॲप बंद करायचे. त्याचा उपयोगही नसतो. वेळ खाऊपणा असतो ना, तसा असतो तो. ही जी गोष्ट आहे ना मोबाईल, आपली पिढीचा जो क्वालिटी टाईम म्हणतो आपण, जो स्वतःसाठी द्यायला हवा किंवा आपल्या घरामध्ये द्यायला हवा किंवा जो संवादामध्ये आपण जो वेळ घालवायला हवा ना, तो खाऊन टाकतोय. ते आपल्याला समजत नाही. आणि ह्याच्यामधनं काही अशा आजार हळूहळू बाहेर यायला लागल्यात की त्या आजाराचं पुढं सोल्युशनच नाही आहे काही. म्हणून वेळीच आणि व्यवस्थित लक्षपूर्वक त्याच्यावरती कंट्रोल करता यायला पाहिजे. अर्थात ते एक स्किल आहे. मोबाईल ॲडिक्शनमधनं बाहेर पडणं हे एक मोठी काय म्हणतात शाखा, ब्रांचच आहेत की ते डॉक्टरांना त्याच्यावरती एक रिसर्चच केलेला आहे. त्याच्यासाठी सेपरेट पेशंट येतात की मुलगा मोबाईल सोडतच नाही, मोबाईल काढून घेतला की तो रडायला लागतो, आदळ आपट करतो किंवा त्याला झोपच येत नाही. कुठल्या वेळेमध्ये, कुठल्या वयामध्ये मोबाईल किती प्रमाणात द्यावा, किती वेळ द्यावा आणि त्या वयाला साजेसं किंवा त्या वयाला पोषक असेच ॲप्स त्याच्यात आहेत का, किंवा त्याच्यामध्ये पॅरेंट्स लॉक आहेत का, किंवा ऑटोमॅटिक लॉक्स आहेत का, जेणेकरून एक अर्धा तास वापरले की आपोआप बंद होईल असं. किंवा तो मुलगा किंवा तो पॅरेंट्सनी बघायला पाहिजे की मुलं काय पाहतात, त्यांचा उपयोग त्यांना होतोय का, किंवा त्याच्यामधनं ते वाहवत चाललेत का, किंवा त्याच्यामधनं काही अशा लोकांशी ते कनेक्टेड होत आहेत का की जेणेकरून त्याला किंवा सगळ्यांनाच त्याच्यापासून काहीतरी धोका होईल कुठल्याही प्रकारे. म्हणजे इमोशनली लॉस म्हणा, फायनान्शियली लॉस म्हणा, अशा काही गोष्टी होतील का, हे सगळं पॅरेंट्स लोकांनी किंवा घरातल्या मोठ्या मंडळींनी बाहेरनं लक्ष ठेवता यायला पाहिजे. आणि एक स्किल आहे, म्हणजे एखाद्याच्या हातातनं मोबाईल काढून घेणं, तो कुठेतरी एक पीक पॉईंटला असतो की गेम्स आता जिंकतोय किंवा लास्ट पॉईंटला आहे, आणि त्याच वेळेस मोबाईल काढून घेणं, त्याच्या मेंटॅलिटी काय होईल किंवा कशी असेल, तो कुठल्या ह्याच्यात जाईल ह्याचा विचार न करताच आपण मोबाईल काढून घेतो. तर हा मोबाईल कधी काढायचा, किती वेळात काढायचा किंवा कसा काढायचा, काय बोलून काढायचा, हे सुद्धा एक गणित असतं आणि ते एक स्किलच असतं. म्हणजे ते अगदी काय म्हणतात ना, ते शिकावं लागतं किंवा अनुभवात नाही यावं लागतं. म्हणजे तुमच्या स्वभावानुसार माझा एक स्वभाव रागीट असेल तर मी पटकन काय रे डोळ्यांचे खासडे आले ना तुझे, द्या इकडं, असं पटकन काढून घेऊन. किंवा मग दुसरा कोणी असेल जो शांत असेल की अरे भास ना, बघ ते शेवटचा 1-2 मिनटात आता मी बोलणार आहे तुला, तर आता हळूहळू मी काउंटिंग करतोय, 10, 9 असं करत करत 1 पर्यंत मग तो हळू स्वतःहून हाताने बंद करून तो मुलगा तुमच्या हातामध्ये मोबाईल देतो. मोबाईल खूप शिकवतो माणसाला. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा अनुभव किंवा मला ह्या व्यक्तीकडनं किंवा ह्या एखाद्या घटनेमधनं मला खूप काही शिकायला मिळालं, तसं या मोबाईलमधनं बरं वाईट, चांगलं वाईट सगळं काही शिकायला मिळतं. तर एक खरंच स्किल आहे. म्हणजे तुम्ही किती हो नाही म्हटलं तरी त्या मोबाईल ॲडिक्शनमधनं बाहेर पडणं एक स्किल आहे. म्हणजे स्वतः बाहेर पडणं, दुसऱ्यांना त्याच्यातनं बाहेर काढणं
आणि पुन्हा परत त्याचा मोबाईल योग्य वेळी उपयोग करणं त्याचं खरंच केलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. आणि प्लीज कृपया करून मला सगळ्यांना एक निवेदन आहे की आपल्या अनुभवातनं किंवा आपल्या स्वभावानुसार ह्याच्यातनं बाहेर पडायला शिका. आणि हीच वेळ आहे, जेवढं लवकर बाहेर पडता येईल तेवढं ते बरं पडेल. नाहीतर एकदा त्याच्यात वाहवत गेलं ना की मग काय खरं नाही तुमचं. नाही खरं नाही.